इतरांच्या प्रगतीवर जळणाऱ्या व्यक्तीला 20 प्रकारे नुकसान भोगावे लागते. 1. आत्मसमाधानाची कमी. जळणारी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील सुख, समाधान आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या यशावर असंतोष व्यक्त करते, ज्यामुळे ती मानसिक ताण आणि नैराश्याचा सामना करू शकते. 2. संबंध बिघडतात. अशा व्यक्तींनी इतरांशी असलेले संबंध खराब होण्याची शक्यता असते. इतर लोक त्यांच्या नकारात्मकतेपासून दूर राहू शकतात, ज्यामुळे त्या व्यक्तीचे एकटे राहण्याचे प्रमाण वाढते. 3. स्वतःच्या प्रगतीत अडथळे. इतरांच्या प्रगतीवर जळण्यामुळे स्वतःच्या लक्षात ठेवलेली उद्दिष्टे आणि स्वप्न विसरण्याची शक्यता असते, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीतही अडथळे येतात. 4. आत्मसन्मान कमी होतो. जळणाऱ्यांची मनस्थिती सतत नकारात्मक राहते, ज्यामुळे त्यांचा आत्मसन्मान कमी होतो आणि स्वतःची किंमत कमी वाटू शकते. 5. आरोग्यावर परिणाम. सतत ताणतणावात राहिल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. निद्रानाश, उच्च रक्तदाब आणि इतर ताणतणावाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. 6. नकारात्मक प्रतिष्ठा. जळणारी व्यक्ती सतत नकारात्मक विचार करत असेल तर तिची समाजात प्रतिमा खराब होते. लोक तिला नकारात्मक आणि द्वेषपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखू शकतात. 7. निर्णय क्षमता कमी होते. सतत इतरांच्या यशावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या व्यक्तीची स्वतःच्या निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. ती योग्य निर्णय घेण्याऐवजी द्वेष भावनेने चुकीचे निर्णय घेऊ शकते. 8. व्यावसायिक अपयश. कामाच्या ठिकाणी इतरांच्या यशावर जळल्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीत अपयश येऊ शकते. 9. सृजनशीलतेचा अभाव. जळणारी व्यक्ती सृजनशीलतेचे काम करू शकत नाही, कारण तिचे लक्ष इतरांच्या प्रगतीकडे असते. यामुळे तिच्या कल्पकतेत आणि नवीन कल्पना शोधण्यात मर्यादा येतात. 10. शांतीचा अभाव. जळणारी व्यक्ती सतत असंतोष आणि अशांततेचा अनुभव करते. मनात असलेला हा तणाव तिला आंतरिक शांतीपासून दूर ठेवतो, ज्यामुळे ती व्यक्ती मानसिक स्थिरता गमावते. 11. सामाजिक अलगाव. जळणारी व्यक्ती सतत नकारात्मकता पसरवत असल्याने लोक तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तिचा समाजातला संपर्क कमी होतो आणि ती एकटी पडते. 12. द्वेषभावना वाढते. जळणारी व्यक्ती इतरांबद्दल द्वेषभावनेने भरलेली असते, ज्यामुळे तिच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात आणि ती व्यक्ती मनोविकृती किंवा द्वेषजन्य वर्तन करू शकते. 13. कौटुंबिक तणाव. जळणारी व्यक्ती जर कौटुंबिक जीवनात असेल तर तिच्या जळण्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांवर तणाव येऊ शकतो. यामुळे घरातील वातावरण तणावग्रस्त आणि अस्वस्थ होऊ शकते. 14. यश मिळवण्याच्या क्षमतेत घट. इतरांच्या यशावर जळल्यामुळे त्या व्यक्तीची स्वतःच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे तिच्या यशात संधी कमी होऊ शकतात. 15. शिक्षण आणि कौशल्य विकासात अडथळा. जळणारी व्यक्ती आपले ज्ञान आणि कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करते. यामुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासात अडथळा येतो. 16. मनशांतीचा अभाव. सतत इतरांबद्दल जळल्यामुळे ती व्यक्ती आंतरिक शांतीचा अनुभव गमावते, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता आणि असंतोष वाढतो. 17. इतरांकडून टाळले जाणे. जळणाऱ्या व्यक्तीला इतर लोक टाळू लागतात, कारण त्यांना तिची नकारात्मकता आणि द्वेषपूर्ण वर्तन नको असते. 18. स्वयंप्रेरणेत कमी. इतरांच्या यशावर जळल्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा गमावते, ज्यामुळे तिच्या प्रगतीत अडथळे येतात. 19. सतत नकारात्मक विचार. जळणारी व्यक्ती सतत इतरांच्या यशाबद्दल विचार करत असल्यामुळे तिच्या मनात नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तिच्या मनस्थितीत चांगले बदल घडत नाहीत. 20. स्वतःच्याच आयुष्याबद्दल नाराजी. इतरांच्या प्रगतीवर जळल्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात नाराजी अनुभवते आणि तिच्या आयुष्यातील आनंद कमी होतो. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.